पाऊस, चहा आणि वडापाव कोणाकोणाला आवडते? एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन पाऊस आणि वडापाव, स्वर्गसुखाचं. चला तर आज आपण बनवूया वडापाव कसं करायचं. पाऊस येत असेल तर गरमागरम वडापाव खायची खूप इच्छा होत असते. तर मार्केटमध्ये कशाला जायचं, तर अगदी 15 मिनटात घरच्या घरी बनवायचं आपण. चला तर वडापाव करूया आपण. मी इथे 5 ते 6 बटाटे स्वच्छ धुवून उकडून घेतलेले आहे. बटाटे जास्त पण उकडायचे नाही, फक्त 2 शिटी लावून घ्यायची. वडापाव करण्यासाठी अगोदर आपण ठेचा तयार करून घेऊया. ठेचा तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये 7 ते 8 मिरच्या, आलं, लसूण, जिरं, कोथिंबीर टाकून त्याला थोडे जाडसर वाटून घेऊया, पाणी न टाकता. आता जे उकडलेले बटाटे आहे त्याला मॅश करून घ्यायचं. बटाटे एकदम पण बारीक नाही करायचं. बटाटे जेव्हा तोंडी लागतात तर तेव्हा चव देतात खाण्यासाठी वड्यामध्ये. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी टाकायची, थोडं हिंग टाकायचं आणि बारीक चिरलेलं कढीपत्ता टाकायचं. आणि आपण जे हिरवं वाटण तयार केलेलं होतं तो ठेचा इथे टाकून त्याला छान परतून घ्यायचं. 2 मिनटं ठेचा चांगला परतून घ्यायचा आणि गॅस बंद करून घ्यायचं. गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ टाकून त्याला छान परतून घ्या. आणि आपण जे चटणी तयार केलेली आहे ते बटाट्यामध्ये टाकून त्याला छान मिक्स करून घ्यायचं. बटाटे थोडे जाडसरच ठेवायचे, एकदम पण बारीक नाही करायचं. वडे तळण्यासाठी बेसन तयार करून घेऊया. मी इथे 2 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चम्मच तांदळाचं पीठ, थोडं मीठ टाकून त्याला थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्या. मिश्रण एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही झालं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण जे आहे ते तयार आहे. तर अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं पाहिजे. तर मग आपण वडे करून घेऊया. वडे करण्यासाठी हे जे आपण आलूची चटणी तयार केलेली होती अशी वडे तयार करून घ्यायचे आणि बेसनमध्ये टाकून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही असे तळून घेऊ शकता. तेल छान गरम करून घ्या आणि गॅस कमी करून घ्या आणि त्यानंतरच तिथे वडे टाका. वडे दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायचे, सोनेरी रंग येईपर्यंत. तर पूर्ण वडे अशा प्रकारे तळून घ्यायचे. वड्यासोबत जी चटणी असते, सुकी चटणी, ती कशी करायची ते बघूया. यासाठी बेसनाचं जे मिश्रण उरलेलं होतं त्याचं आपण भजे तळून घ्यायचे, पातळ चुरा. तर यासोबतच सालासहित लसणाच्या पाकळ्या जे आहे ते ठेचून छान तळून घ्यायच्या. त्या आपण कुरकुरीत होऊ द्यायच्या. आणि वडापावसाठी जी मिरची लागत असते, मिरची पण तळून घ्यायची. हे संपूर्ण गार होऊ द्यायचं. गार झाल्यानंतर चुरा, लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मच लाल तिखट टाकून त्याला जाडसर वाटून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपली वडापावची चटणी जी आहे ती तयार आहे. तर पाव कापून घ्यायचं, त्यावरती चटणी टाकायची, तिथे वडा ठेवून त्याच्यावरती मिरची ठेवायची. तयार आहे आपला वडापाव. बाहेर पाऊस आणि वडापाव, परफेक्ट कॉम्बिनेशन.